वेलकम स्टुडंट्स. आता आपला एक्सरसाइज 5.6 देखील पार्शियल फ्रॅक्शनचा संपलेला आहे. त्याच्यानंतर जो पार्ट आहे तो मिसलेनियस एक्सरसाइज आहे, पण त्याच्या अलीकडे जे पुन्हा सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत ते ॲज युजल मी तुम्हाला त्यातले पहिल्यांदा करून देतो. म्हणजे एक्सरसाइजमध्ये कमी प्रॉब्लेम्स असल्यामुळे आपण ते सोबत सॉल्ड एक्झाम्पल देखील बघूया. त्यातले 1-2 क्वेश्चन फक्त तुम्हाला जरा अननोन आहेत, बाकी सगळ्या टाईप तुम्हाला तसा कव्हर झालेला आहे, पण सगळेच एकत्र आपण पाहूया. ओके, फर्स्ट एक्झाम्पल बघा. I equals integral x plus 1 upon x square plus 5x plus 6 dx. I equals integral x plus 1 upon. आता खरं तर तुम्हाला मागे मी कशासाठी एक्झाम्पल्स घेतो याचं कारण सांगतो. तुम्हाला मागेही हा टाईप आला, मी तुम्हाला असं म्हणतो बघा, खाली क्वाड्रॅटिक आहे आणि वर लिनियर टर्म आहे, आपण खालचा डेरिव्हेटिव्ह वर ऍडजस्ट करतो. पण जर त्या डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स पडत असतील तर पार्शियल फ्रॅक्शन ही मेथड वापरायची, आणि फॅक्टर्स पडत नसतील तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह वर ऍडजस्ट करा, किंवा न्यूमरेटर इक्वल्स a इंटू ब्रॅकेट डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर आपण लिहितो बघा, ते काही वापरलं तरी चालतं. तर हे कंटिन्यू करायचं, आणि मग खाली परफेक्ट स्क्वेअर आपण ऍडजस्ट करतो, परफेक्ट स्क्वेअर वगैरे असा तो पार्ट त्यामध्ये येतो. म्हणजे लक्ष पाहिजे की फॅक्टर्स पडतायत का नाही पडतात. आता या क्वाड्रॅटिकचे फॅक्टर्स पडतात, रेफर करा 6 ला स्प्लिट करा, टोटल 5 पाहिजे, x plus 2 x plus 3 असे फॅक्टर्स पडतील dx. आता इथनं पुढे पार्शियल फ्रॅक्शन सुरू. लेट द फ्रॅक्शन इक्वल्स a upon first factor x plus 2 plus b upon second factor x plus 3. याला इक्वेशन 1 लिहायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. x plus 1 upon bracket x plus 2 x plus 3 is equal to a into bracket x plus 3 plus b into bracket x plus 2 upon x plus 2 into x plus 3. दोन्हीकडचे डिनॉमिनेटर्स कॅन्सल केले, सो x plus 1 is equal to a into bracket x plus 3 plus b into bracket x plus 2. आता पहिल्यांदा इथे बघायचं, ही टर्म कधी 0 होते, when x equals -2. मग इथे रिप्लेस करा, -2 plus 1 is equal to a into bracket -2 plus 3. आता हे -2 रिप्लेस करा, हे ब्रॅकेट 0 झालं. x ला -2 रिप्लेस केल्यामुळे ही टर्म 0 इंटू b म्हणजे 0. -1 इज इक्वल टू 1a म्हणजे नुसता a, म्हणजे a ची व्हॅल्यू तुम्हाला इथे मिळून जाईल. when हे ब्रॅकेट 0 कधी येईल, x इक्वल्स -3. x इक्वल्स -3 असताना मग x ला -3 रिप्लेस करा, काय होईल बघायचं. -3 plus 1. आता -3 मुळे हे ब्रॅकेट 0 झालं, म्हणजे a ची टर्म 0 झाली, हे सगळा पार्ट 0 झाला. b इंटू ब्रॅकेट -3 plus 2. हे -2 इक्वल्स -1b, म्हणजेच b इक्वल्स 2. a आणि b च्या दोन्ही व्हॅल्यूज मिळाल्या, इक्वेशन 1 मध्ये रिप्लेस करायचे. फ्रॉम 1 this fraction equals x plus 1 upon x plus 2 into x plus 3 equals a upon first factor, म्हणजे -1 upon, इथे बघा, -1 upon x plus 2 plus b ची व्हॅल्यू 2 आली, 2 upon second factor. आपला प्रॉब्लेम i equals इंटिग्रल, हे बघा, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. x plus 1 upon 2 ब्रॅकेट आहे, त्याला आपण असं स्प्लिट करून घेतले, कसं, -1 upon x plus 2 plus 2 upon x plus 3 dx. सेपरेट इंटिग्रेशन घ्या, i इक्वल्स मायनस साइन बाहेर घेतले, 1 upon इंटिग्रेशन ऑफ x plus 2 dx plus 5 इंटिग्रल 1 upon x plus 3 dx.
I इक्वल्स मायनस डिनॉमिनेटर मध्ये x लिनियर आहे लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर प्लस 2 इंटू डिनॉमिनेटर मध्ये x लिनियर आहे लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर प्लस 3. हे असंच ठेवलं तरी चालतं किंवा हे थोडंसं सिम्प्लिफाय देखील करता येतं. असं ठेवलं तरी काही हरकत नाही. ओके. Now second question, I equals integral x square plus 2 upon x minus 1 x plus 2 x plus 3 dx. डिनॉमिनेटर मध्ये x into x into x म्हणजे x क्यूब आहे, डिग्री 3 आहे. त्याच्यापेक्षा वर कमी पाहिजे हे लक्षात ठेवा. वर कमी त्याच वेळी पार्शियल फ्रॅक्शन अप्लाय करता येतं. दोघांची डिग्री जर सेम असेल ना तर त्यावेळेस डिव्हिजन करून घ्यावं लागतं आणि डिग्री वरती कमी करावी लागते. मग आता आपण इथं तिन्ही फॅक्टर्स तुम्हाला दिलेत. पार्शियल फ्रॅक्शनची प्रोसेस सुरू करूया. लेट x square plus 2 upon x minus 1 x plus 2 x plus 3 equals a upon first factor x minus 1 plus b upon second factor x plus 2 c upon third factor x plus 3. इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. x square plus 2 upon x minus 1 x plus 2 x plus 3 equals हे बघा काय करायचं या तीन हे डिनॉमिनेटर आहे इथे लिहून टाकायचं x minus 1 x plus 2 x plus 3. आता पहिल्यांदा a ही टर्म लिहायची a त्याचं डिनॉमिनेटर याच्याशी कंपेअर करायचं. काय कमी पडले x plus 2 x plus 3 plus b त्याचं डिनॉमिनेटर याच्याशी कंपेअर करायचं. काय कमी पडले x minus 1 x plus 3 c इंटू ब्रॅकेट हे डिनॉमिनेटर याच्याशी कंपेअर करायचं. काय कमी पडले x minus 1 x plus 2 दोघांचे डिनॉमिनेटर कॅन्सल केले. काय काय राहिलं सांगा x square plus 2 equals a into bracket x plus 2 x plus 3 b into bracket x minus 1 x plus 3 c into bracket x minus 1 x plus 2. दोघांचे डिनॉमिनेटर काय झाले कॅन्सल झाले. आता एक एक टर्म कडे बघा. ही टर्म कधी 0 होते when x equals 1 1 minus 1 0 होते. मग इकडे रिप्लेस करा 1 square plus 2 is equal to a into bracket 1 plus 2 1 plus 3. आता x ला 1 रिप्लेस केल्यावर हे ब्रॅकेट 0 म्हणजे सगळा पार्ट 0 हे ब्रॅकेट 0 म्हणजे सगळा पार्ट 0. 1 plus 2 3 is equal to a into bracket 3 4. हे 3 आणि 4 दोघांनी डिवाइड केले की हा 3 कॅन्सल होईल 1 राहील आणि बाय 4 म्हणजे 1/4 is equal to a शिल्लक राहील. सेकंड पार्ट when हे ब्रॅकेट कधी 0 होईल x equals -2 असताना. बघा -2 चा स्क्वेअर प्लस 2. आता -2 मुळे हे ब्रॅकेट 0 हा सगळा पार्ट 0 -2 मुळे हे ब्रॅकेट 0 सगळा पार्ट 0. b चा पार्ट शिल्लक राहील -2 -1 -2 plus 3 4 plus 2 6 is equal to b into bracket -3 आणि हे 1. तर -3 ने डिवाइड करा म्हणजे -2 is equal to b शिल्लक राहील. when आता बघा x -3 असताना ही टर्म 0 होती. मग इथे रिप्लेस करा -3 चा स्क्वेअर प्लस 2 is equal to -3 मुळे हे ब्रॅकेट 0 हे ब्रॅकेट 0 c चं शिल्लक राहणार आहे c into ब्रॅकेट -3 -1 आणि -3 plus 2 9 plus 2 11 झाले c राहिले c into ब्रॅकेट हे -4 आणि हे -1 म्हणजे 11 equals माइनस इंटू माइनस प्लस 4c झाले. 4 ने डिवाइड केलं 11/4 is equal to c. म्हणजे तुम्हाला आता a b c च्या व्हॅल्यूज थोडक्यात मिळाल्या. आता या तिन्ही व्हॅल्यूज कुठे रिप्लेस करायच्या आपल्याला इक्वेशन 1 मध्ये.
बघा या तुमच्या ABC च्या व्हॅल्यूज आहेत ते आपण इक्वेशन 1 मध्ये रिप्लेस करतो आता फ्रॉम इक्वेशन 1 x स्क्वेअर प्लस 2 अपॉन इथं आहे बघा x मायनस 1 x प्लस 2 x प्लस 3 इक्वल्स a अपॉन म्हणजे 1/4 अपॉन x मायनस 1 प्लस b म्हणजे मायनस 2 अपॉन x प्लस 2 प्लस c म्हणजे 11/4 अपॉन x प्लस 3 हे काय झालं तुम्ही ABC च्या व्हॅल्यूज काय केल्या आपण रिप्लेस करून घेतले ठीक आहे आता प्रॉब्लेम कडे बघा I इक्वल्स इंटिग्रल हा जो फ्रॅक्शन आहे त्याच्याऐवजी आपण हे लिहिणार आहोत प्रॉब्लेम 1/4 अपॉन x मायनस 1 प्लस -2 अपॉन x प्लस 2 प्लस 11/4 अपॉन x प्लस 3 dx. Next step 1/4 outside integral 1 upon x minus 1 dx -2 outside integral 1 upon x plus 2 dx plus 11/4 outside integral 1 upon x plus 3 dx. ठीक है नेक्स्ट स्टेप मध्ये आंसर I equals 1/4 log of mod of denominator minus 2 log of mod of denominator plus 11/4 log of mod of denominator plus c हे तुमचं फायनल आन्सर असणार ठीक आहे हे सिंप्लिफाय नाही केलं तरी चालतं असंच ठेवलं तरी काही हरकत नाही Okay, now third question. Integral log x upon x into bracket 1 plus log x into bracket 2 plus log x. आता हे जे 1 upon x इथं दिसतं ना 1 upon x तो log x चा डेरिव्हेटिव्ह आहे त्यामुळे इथे सबस्टिट्यूशन प्रॉब्लेम सॉल्व करायचा आपल्याला put log x equals t differentiating with respect to x log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x t चा डेरिव्हेटिव्ह dt by dx dx एक राहणार आहे 1 upon x dx is equal to dt I equals integral log x ला t म्हणले आपण आता ते 1 upon x dx चे dt होणार आहे ब्रॅकेट मध्ये 1 plus t आणि पुढच्या ब्रॅकेट मध्ये 2 plus t dt ठीक आहे let this fraction आता है partial fraction शुरू करें let this fraction equals t into bracket 1 plus t into bracket 2 plus t equals a upon first factor म्हणजे 1 plus t plus b upon second factor म्हणजे 2 plus t equation 1 देऊया त्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डिनोमिनेटर कॅन्सल करेल 1 plus t 2 plus t equals a into bracket 2 plus t plus b into bracket 1 plus t upon 1 plus t आणि 2 plus t डिनोमिनेटर कॅन्सल झाले काय काय शिल्लक राहील ते लिहतो t equals a into bracket 2 plus t plus b into bracket 1 plus t ही टर्म कधी 0 होईल t minus 1 असताना when t equals -1 बघा -1 equals a into bracket 2 -1 हे सगळं 0 झालं बघा -1 plus 1 0 झाले त्यामुळे काही लिहायची आवश्यकता नाही -1 is equal to a into bracket 1 1 ने डिवाइड केल्यानंतर फायनल आन्सर a equals -1 when आता हे ब्रॅकेट कधी 0 होईल t -2 असताना when t equals -2 equals ही टर्म 0 झाली b into bracket -2 plus 1 किंवा 1 -2 एकच आहे अर्थ -2 plus 1
-2 इक्वल्स -1 इंटू बी म्हणजे मायनस थोडक्यात b इक्वल्स 2 मिळाले तुम्हाला ए आणि बी मिळाले की इक्वेशन 1 मध्ये रिप्लेस करायचे फ्रॉम 1 म्हणा t अपॉन 1 प्लस t 2 प्लस t इक्वल्स a अपॉन फर्स्ट फॅक्टर a म्हणजे किती -1 अपॉन 1 प्लस t प्लस t म्हणजे 2 अपॉन 2 प्लस t येते ओके आता प्रॉब्लेम कडे बघा I इक्वल्स इंटिग्रल हा पार्ट आहे बघा प्रॉब्लेम मध्ये dt तर त्याच्यावरती काय आलं सांगा -1 अपॉन 1 प्लस t प्लस 2 अपॉन 2 प्लस t आणि हे dt सेपरेट इंटिग्रेशन मायनस बाहेर घेतलं 1 अपॉन 1 प्लस t dt प्लस 2 इंटिग्रल 1 अपॉन 2 प्लस t dt पुढच्या स्टेप मध्ये I इक्वल्स मायनस लॉग ऑफ मॉड ऑफ 1 प्लस t प्लस 2 लॉग ऑफ मॉड ऑफ 2 प्लस t प्लस 3 आता फक्त एक स्टेप राहिली ती म्हणजे t ला पुन्हा log x रिप्लेस करून द्यायचं t च्या जागी बाकी सगळं सेम t च्या जागी फक्त log x लिहायचं t च्या जागी फक्त log x लिहायचं लास्ट स्टेप मध्ये तुम्ही आन्सर बघू शकता तेवढं तुम्ही करू शकता फोर्थ क्वेश्चन I इक्वल्स इंटीग्रल x क्यूब माइनस 4x स्क्वायर प्लस 3x प्लस 11 अपॉन x स्क्वायर प्लस 5x प्लस 6 वरती डिग्री 3 आहे खाली डिग्री 2 आहे न्यूमरेटर मध्ये जर डिग्री जास्त असेल तर न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला डिवाइड करायचं मागे असं मी ताई दाखवलं तुम्हाला आठवा x क्यूब माइनस 4x स्क्वायर प्लस 3x प्लस 1 प्लस 11 सॉरी ह्याला x स्क्वायर प्लस 5x प्लस 6 न पहिल्यांदा डिवाइड करायचं फर्स्ट टर्म डिवाइडेड बाय फर्स्ट टर्म म्हणजे x येतं x into x square x cube x into 5x plus 5x square x into 6 plus 6x subtraction sign change -4 हे कॅन्सल झाले -4 -5 म्हणजे -9x square 3 6 म्हणजे -3x आणि शेवटचे +11 फर्स्ट टर्म डिवाइडेड बाय फर्स्ट टर्म -9x square divided by x square म्हणजे -9 -9 into x square -9x minus into plus -45x 9 5 is 45 9 6 is 54 sorry minus into plus यही माइनस है सॉरी आता सबट्रॅक्शन साइन चेंज हे कॅन्सल झाले पॉझिटिव्ह 45 मधून 3 गेले पॉझिटिव्ह 45 मधून 3 गेले म्हणजे 42x शिल्लक राहिले आणि 54 मधून 11 गेले 54 मधून 11 गेले म्हणजे 43 शिल्लक राहिले सॉरी दोन्ही पॉझिटिव्ह आहेत ना आता दोघेही पॉझिटिव्ह आहेत ना ऍडिशन करूया आपण 6 आणि 5 65 पॉझिटिव्ह 65 42x प्लस 65 आता x स्क्वेअर पेक्षा याची डिग्री कमी आली ना की तिचं डिव्हिजन संपलं बघा त्या साइडला तुम्हाला त्याने डिव्हिजन करून दाखवलं आहे प्रॉब्लेम मध्ये बापरे हा रोड झाला बघा काय चूक झाली बघा याच्यामध्ये आता हे बघा तिथं क्वेश्चन मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 5x इथे घेतलं इथं आणि नंतर खाली प्रॉब्लेम सोडवताना डिव्हिजन करताना तिथं -5x आणि इथं साइन चुकलंय त्यांचं तुम्ही बघा नीट प्रॉब्लेम मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 5x आहे बघा इथं प्लस 5x आहे आणि त्या डिवाइड करताना तरी -5x करते हा मूर्ख पण बरं असू दे चला कंटिन्यू करतो मी कसं साइन चेंज करून सोडवून देतो x स्क्वायर -5x ठीक
first term divided by first term x into x cube, x into minus 5x square, x into plus 6 म्हणजे plus 6x. पुन्हा सबट्रॅक्शन साइन चेंज हे कॅन्सल झाले. +5 आणि -4 म्हणजे 1x स्क्वेअर शिल्लक राहील. 3 मधनं 6 गेले -3x प्लस 11 ॲज फर्स्ट टर्म डिवाइडेड बाय फर्स्ट टर्म, x स्क्वेअर ला x ने डिवाइड करा 1 into x square 1 into -5x 5x 1 into +6 म्हणजे +6. सबट्रॅक्शन साइन चेंज कॅन्सल. +5 -3 म्हणजे 2x. 6 मधून 11 मधून 6 गेले म्हणजे पॉझिटिव्ह फंक्शन. आता बघा 2x + 5 त्यांचं मॅच झालं का बघा. रिमाइंडर म्हणजे आता हा जो फ्रॅक्शन आहे तो दिस फ्रॅक्शन इक्वल्स कोशंट x + 1 प्लस रिमाइंडर 2x + 5 अपॉन डिवाइजर x स्क्वेअर - 5x + 6 dx. हे असं करून घ्यायचं. आता I इक्वल्स इंटिग्रेशन सगळ्यांचे सेपरेट इंटिग्रल x dx प्लस इंटिग्रल 1 dx प्लस इंटिग्रल 2x + 5 अपॉन x स्क्वेअर - 5x + 6 dx. I इक्वल्स ह्याचे इंटिग्रेशन आत्ताच घेतलं तरी चालतात. x² 2 प्लस 1 चं इंटिग्रेशन x. इथं मात्र न्यूमरेटर मध्ये 2x + 5 ॲज इट इज. खालचे फॅक्टर्स 3 to the 6 x - 3 x - 2 dx. हे तुमचे खालचे फॅक्टर्स आहेत. ठीक आहे. हा प्रॉब्लेम तुम्ही इथपर्यंत पहिले सोडवून ठेवायचा. आता इथला पार्शियल फ्रॅक्शनचा पार्ट चालू. लेट 2x + 5 अपॉन x - 3 x - 2 इक्वल्स a अपॉन फर्स्ट फॅक्टर x - 3 प्लस b अपॉन सेकंड फॅक्टर x - 2. ठीक आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आम्ही डायरेक्ट स्टेप करतो. जर डिनॉमिनेटर कॅन्सल केले 2x + 5 इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट x - 2 प्लस b इंटू ब्रॅकेट x - 3 आणि दोघांचे डिनॉमिनेटर काय केले सांगा मी कॅन्सल करून घेतले. ठीक आहे. आता ही टर्म कधी 0 होते बघा x 3 असताना. आता when x = 3 जरा बघा x 3 असताना ही टर्म 0 होते ना. x 3 असताना हा तर पार्ट गेला. इथं बघा 3 to the 6 6 + 5 11 इज इक्वल टू 3 - 2 3 - 2 1 1 into a म्हणजे a. मी जर फक्त आता इथे डायरेक्ट स्टेप करायला लागलो तुम्हाला सवय झाली कसं करायचं माहिती आहे. when ही टर्म कधी 0 होईल. ही टर्म when x = 2 असताना 2 to the 4 4 + 5 9 इक्वल्स 2 रिप्लेस केल्यानंतर हे 0 झालं. 2 रिप्लेस केल्यानंतर हे -b आले. म्हणजे थोडक्यात b ची व्हॅल्यू किती आली तर -9. b ची व्हॅल्यू किती आली -9. a 11 आणि b -9. मग फ्रॉम 1 म्हणायचं फ्रॉम इक्वेशन 1 आणि तिथं a आणि b रिप्लेस करायचे. चला फ्रॉम 1 काय आलं सांगा 5x + 5 अपॉन 5x + 5 अपॉन x - 3 x - 2 इज इक्वल टू a अपॉन फर्स्ट फॅक्टर. a म्हणजे किती 11 अपॉन x - 3 प्लस -b -9 अपॉन x - 2. हे तुम्ही पहिले a मिळवून घेतलं फ्रॉम इक्वेशन 1. आता पुन्हा आपल्या प्रॉब्लेम कडे यायचं. I इक्वल्स बघा I इक्वल्स इंटिग्रल काय आलं सांगा x² 2 प्लस x प्लस इंटिग्रल ह्याच्या जागी कोण आले 11 बाय x - 3 प्लस -9 अपॉन x - 2 dx. पुढच्या स्टेप मध्ये इंटिग्रेशन x² 2 प्लस x प्लस 11 आउटसाइड इंटिग्रल log of mod of denominator -9 outside integral log of mod of denominator प्लस हे तुमचं फायनल आन्सर असेल. ओके.
आणि त्यातला लास्ट क्वेश्चन जो आहे तो तर काही मी करून घेत नाही, कारण तो टाईप तुम्हाला बऱ्याचदा मी दाखवला आहे एक्सरसाइज मध्ये. बघा, ज्यावेळी असा प्रॉब्लेम आहे, इंटिग्रल 3x + 1 अपॉन x - 2 चा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू ब्रॅकेट x + 2 dx. तुम्हाला माहिती आहे, अशा वेळी आपण एक ब्रॅकेटचा स्क्वेअर आला की काय करतो, तर बघा, लेट द फ्रॅक्शन इक्वल्स 3x + 1 अपॉन x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू ब्रॅकेट x + 2 इक्वल्स a अपॉन हा जो फॅक्टर आहे तो विदाउट स्क्वेअर म्हणजे x - 2, b अपॉन x - 2 चा स्क्वेअर आणि c अपॉन हे x + 2 करतो. आणि याच्या पुढे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांचं कॉमन डिनॉमिनेटर सेम करायचं, 3x + 1 अपॉन x - 2 चा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू ब्रॅकेट x + 2 इज इक्वल टू, हे बघा, हेच डिनॉमिनेटर लिहून टाकायचं, x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू x + 2. डिनॉमिनेटरचा चेक करा, साइन नंतर पुढे त्यांचे बदलतात. हा ठीक आहे. आता बघा, हा a लिहायचा, हे डिनॉमिनेटर कम्पेअर करायचं, याच्याशी काय कमी पडले, एक x - 2 चं ब्रॅकेट आणि एक x + 2. d हे याच्याशी कम्पेअर करा, एकच ब्रॅकेट कमी पडले x + 2 आणि प्लस c इंटू हे याच्याशी कम्पेअर करा, हा ब्रॅकेट स्क्वेअर कमी पडला x - 2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. नंतर आपण हे झालं की दोघांचे डिनॉमिनेटर कॅन्सल करून घेतो आणि बघा, हे टर्म कधी 0 होईल, x = 2 असताना. आता x ला 2 ठेवा, तुम्हाला पुढचा पार्ट मिळेल. हे झालं x = 2, हे x - 2 असताना, x - 2 असताना. आणि नंतर मी असं म्हणतो बघा, x करता कोणतीही व्हॅल्यू घ्या, फक्त 2 आणि -2 घेऊ नका, बाकी पाहिजे ती व्हॅल्यू घ्या आणि मग राहिलेलं व्हेरिएबल मिळवा. ABC मिळाले की इथे रिप्लेस करा आणि मग सगळ्यांचं इंटिग्रेशन घ्या. हे लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर, हे पण लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर. याला मात्र x - 2 वरती घ्यायचे आणि मग इंटिग्रेशन घ्यायचे. आता मी एक्सरसाइज मध्ये असे 2-3 क्वेश्चन करून दाखवलेले, ते पुन्हा बघा आणि त्यानुसार हा क्वेश्चन पूर्ण करून ठेवा. लक्षात आलं? आणि याच्यानंतर सहज मिसलेनियस बघत राहा, मी करून देणार आहे, पण तुमचं तुम्ही मिसलेनियस पाहता.